पुण्यामध्ये सध्या दीपोत्सव सुरू आहे। अयोध्येमध्ये रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आता महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये उत्सव साजरा करण्यात येतो आहे आणि त्यामध्ये पुण्यातून सध्या ही थेट दृश्य आपण बघतो आहोत। पुण्यामध्ये या दीपोत्सवाला सुरुवात झाली। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, या दीपोत्सवाविषयी अधिक माहिती द्या। सध्या कशा प्रकारे या दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय, काय नेमकं सुरू आहे? अमोल, संपूर्ण पुण्यात दिवाळी साजरी होते आहे। प्रत्येक नगरानगरात गल्ली गल्ली दीपोत्सव साजरा केला जातोय। पुण्यातल्या सध्या सर्व महाविद्यालयाच्या प्रांगणातले हे दृश्य आपण पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांना दाखवतोय। अगदी थाटामाटात आजचा दिवस पुणेकरांनी साजरा केला। दिवसभर अगदी पहाटेपासून सगळेजण या आनंदोत्सवात सहभागी झाल्याचं बघायला मिळतंय। सध्या ही महाआरती सुरू आहे। राममूर्ती समोर ठेवलेली आहे। जी प्रतिकृती आहे राम मंदिराची अयोध्येतल्या, ती पुण्यात साकारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय आणि या मंदिराच्या समोर ही महाआरती जी आहे ती अयोध्येच्या तीरावर, शरयू नदीच्या तीरावर ज्या पद्धतीनं महाआरती होते तशाच पद्धतीचा अनुभव पुणेकरांना घेता यावा निश्चित। म्हणजे मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे आणि मंदिरासमोरच्या शरयू तीरी जशी आरती केली जाते तशीच आरती देखील सुरू आहे सध्या पुण्यातल्या SP कॉलेज परिसरातली ही दृश्य।